हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग, कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशी झटपट बनणारी पालकची भजी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम 10 मिनिटात आपण ही बनवलेली आहेत. एकदम कुरकुरीत आणि मस्त सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भजी बनतात. नक्की एकदा या पद्धतीने कुरकुरीत अशी पालक भजी बनवून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी पालकची पाने घेतलेले आहेत, देठ जास्त घेतलेलं नाही. हे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे बघा हे मी धुवून घेतलेला आहे पालक. आता थोडा थोडा घेऊन आपण असा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. इथे बघा या पद्धतीने मी एकदम बारीक असा कट करून या पद्धतीने पालक आपण कट करून घ्यायचा आहे. इथे बघा या पद्धतीने मी सगळा पालक कट करून घेते. इथे पालक आपला सगळा कट करून झालेला आहे. आता त्यामध्ये बेसन घालायचं आहे. मी या चमच्याने बघा 3 ते 4 चमचे इथे बेसन घालून घेते. गरज लागली तर आपण अजून नंतर बेसन अंदाज घेतच घालायचं आहे. मी इथे 4 चमचे या चमच्याने बेसन घातलेलं आहे. बेसन जास्त घालायचं नाही, नाहीतर पालकची चव यामध्ये जास्त येणार नाही, टेस्ट लागणार नाही. त्याच चमच्याने मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. कॉर्नफ्लोअरमुळे छान कुरकुरीत होतात भजी. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद आणि मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे हातावर चोळून. इथे अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत बघा. आणि इथे आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याआधी थोडीशी चिमूटभर मी इथे हिंग घातलेले आहे. हिंग जरूर घाला, छान टेस्ट लागते भजीला. आणि मी इथे चवीनुसार मीठ पण घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अंदाज घेतच हे पीठ आपण छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे बघा मी सगळं मिक्स करून घेते साहित्य आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं मी हे भिजवून घेते बघा, बॅटर बनवून घेते बघा. इथे बघा छान असं हे मी थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे. मी थोडंसं यामध्ये 1 छोटा चमचा बेसन घालते. तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला, अंदाज घेत बेसन घाला. एकूण आपण 5 चमचे बेसन घातलेलं आहे बघा. छान भजी तयार होतात एकदम कुरकुरीत. कॉर्नफ्लोअर आपण 1 चमचा घातलेला आहे. इथे बघू शकताय कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भजी बनतात बघा. छान असं आपण हे थोडं थोडं पाणी घालत बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा. आता आपण भजी बनवून घेणार आहे. त्यासाठी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपले जेवढे बसतील तेवढे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. म्हणजे छान आतपर्यंत भजी आपले तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात बघा. इथे बघा तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी तुमच्या अंदाजाने तुम्ही लहान मोठे करू शकता. मी इथे बघा या पद्धतीने भजी बनवून घेते. छान तेलामध्ये बसतील तेवढे मी सोडून घेते. इथे बघा या पद्धतीने मी भजी सोडून घेते बघा. आणि हे थोडेसे कडक झाले की नंतर याला पलटी करून छान असं दोन्ही साईडने आपल्याला याला तळून घ्यायचं आहे बघा. इथे बघू शकताय हे थोडेसे कडक झालेले आहेत. आता मी छान असं याला पलटी करून घेते बघा. या पद्धतीने मी छान अशी खाली वर करत छान कुरकुरीत अशी ही तळून घेते बघा भजी. म्हणजे सगळीकडे कुरकुरीत छान अशी तळली जातात, कच्चे राहत नाहीत. आणि मीडियम फ्लेमवर मी तळून घेते बघा. छान तळली जातात आतपर्यंत. इथे बघा भजी आपण तळलेले आहेत, कलर चेंज झालेला आहे, छान कुरकुरीत झालेले आहेत बघा. तुम्हाला बघून कळत असतील एकदम मस्त झालेले आहेत. आता तेल नितळून काढून घ्यायचे, अजिबात तेलकट होत नाहीत बघा. तेल नितळून काढायची बघा. मस्त कुरकुरीत झालेले आहेत, एकदम छान आणि झटपट बनलेले आहेत. एकदम 10 मिनिटात घरच्या साहित्यात छान अशी बनली जातात बघा. मस्त होतात बघा. नक्की एकदा करून बघा. मी आता ही काढून घेते तेल नितळून आणि राहिलेली पण भजी आपण बनवून घेणार आहे बघा. ही मी काढून घेतलेली आहेत आणि दुसरी मी राहिलेली पण यामध्ये घालून घेते बघा. आणि ती पण छान अशी मीडियम फ्लेमवर मी तळून घेणार आहे बघा. ही पण बघा मी भजी घातलेली आहेत बघा. या पद्धतीने छान अशी होतात बघा. इथे बघा ही पण भजी छान तळून घेतलेली आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत बघा. मस्त अशी होतात बघा. नक्की एकदा करून बघा या पद्धतीने. ही पण मी तेल नितळून काढून घेते. झटपट अशी भजी आपली तयार झालेली आहेत बघा. मस्त छान एकदम खमंग कुरकुरीत आणि टेस्टी आपले तयार झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्ही ही सॉस बरोबर खावा किंवा तुम्ही चहासोबत अशी सुद्धा खाऊ शकता. मस्त खमंग कुरकुरीत टेस्टी, कमी साहित्यात तेवढीच एकदम छान अशी लागतात बघा. मस्त
करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही कुरकुरीत अशी पालक भजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.